गुड मॉर्निंग एव्हरीवन. इट्स पाडवा पहाट दिवाळी पहाट आणि सकाळी उठून आज आंघोळ करायला लागतंय. सो आता मी सकाळी उठलेली आहे आणि लुक ॲट द वेदर. आणि असं नाही की मी एकटीच उठली आहे, सगळंच उठले आहे. आता आम्ही अक्षवन करू आणि मग आम्ही करू आंघोळ. तसं मी उठायचं मोटिवेशन माझं हे होतं की आंघोळ झाल्यावर आपण झोपू. मला आंघोळ करायचा नीट नाही लागत. मला सगळ्यात जास्त त्रास या गोष्टीचा येते की केस पण धुवावं लागतं आज. आणि का भवानी सारखं लावलं ग मम्मी? माझे बाबा आता उठले आहे. एवढ्या लेट तर मी कधी उठत नाही, कधीच नाही. मी सकाळी 5 वाजताच उठते. एक दिवस उठली हे काही नाही, मी रोजच उठते. सकाळी 5 वाजता उठते मी. सगळ्यात पहिलं अक्षर स्कॅरी पार्ट. सकाळी उठली मी, खूप अंधार होता घरासमोर, पण ठीक आहे. पहिल्यांदा वगैरे नाही बघितला. मला त्याच्या माझा चेहरा खराब आहे बघा. मला जज नका करू, मी मेकअप करून चांगली दिसते थोडीफार. ते मी आता झोपेतून उठली आहे म्हणून असा चेहरा आहे माझा. लेट उठून कसं वाटत आहे? फिलहाल मैं नहीं बोल सकता हूँ. क्यों? मेरी नींद पूरी नहीं खुली. कैसे कैसे लोग होते हैं. मैं तो सुबह ही उठ गई थी. त्या कठीण पर्सनला आपण आता उठवायला चाललो आहे. यामध्ये माझा जीव पण जाऊ शकते. हे सगळं करताना माझा जीव पण जाऊ शकते गाईस. तर तुम्ही बघा, व्हेरी डेंजरस पर्सन. दादा उठ रे. हे बघा, असं कधी उठवायचं नाही. अशाने माणूस उठतो का नाही उठत. दादा उठणं यार, उठणं प्लीज. झालं ना, 1 तास झाला तुला हे करून. कुठे पाहून राहिला? मोबाईल नाही, काही नाही. टाइम का झोपेत पाहते का? दादा उठणं. नंतर म्हणशील चालू. उठ ना यार, मला बोर होता ना. उठणं. का बंद करू? फॅन वॅन तर नाही. मी खूप जास्त त्रास देईन. त्रास तर मला तू तसंही देतेस दिवसभर. इसके लिए पण प्रॉब्लेम काय आहे? सकाळी उठायचं झालं होतं ना आपलं फिक्स. कशाचा त्रास होता एवढ्या थंडीमध्ये? तू पंखा पाहिजे का? नको उठू भाऊ. मी आंघोळीला चालली जाईन आणि मी तुला अक्षवान पण नाही करीन नंतर. चालेल का तुला? मग आपल्या बहिणींकडून करून घेशील अक्षवान. मी आंघोळीला चालली जाईन आणि मग तुला अक्षवान पण नाही करणार. बाय. मला बाहेरचं वातावरण दाखते. वातावरण आता उजळलं आहे खूप. मी तुम्हाला एक रियालिटी चेक देते. जर तुमच्या घरी मोठा भाऊ आहे तर त्याला प्रेम जास्तच केलं जाते. फक्त आपल्याला दाखवलं जाते वरतून की नाही, छोट्यावर जास्त प्रेम आहे. आता जर मी नसती उठली ना तर असं उठवणं. ए वैदही दिवाळीची पहाट आहे वैदही. सणासुदीला पण झोपते का ग वैदही अशा कानामध्ये पूर्ण पिन अशी करून उठवलं असतं. पण तो झोपून आहे तर एक व्यक्ती चालला नाही आतमध्ये म्हणायसाठी. खूप आनंद होतो कधी 4-5 महिन्याने एखादी वेळेस. जर मला खरंच कधी वाटते मला यांनी कचऱ्याच्या डब्यातूनच उचललं आहे. हे लोक मला म्हणते तू तुझ्या घरी गेल्यावर अशीच करशील का? मग हे जर माझं घर नाही तर मी काम कोण करू? पॉइंट आहे की नाही? पॉइंट आहे की नाही? संध्याकाळ पोळ्या करावं लागेल, संध्याकाळ भाजी करावं लागेल. मी माझ्या घरी गेल्यावर करीन हे सगळं. मला कसं लावलं होतं बरोबर.
पप्पासारखं छोटा बाळण्या राहत का तो एकदम झोपेत राहते जेवण खाऊन झोपेतच उठतो तो शोध थोडस स्माइल तर करूच शकते अशी असेल तर राहूच दे खाऊन असं आहे रे तर चांगलं ठेवतो डोळे उघड डोळे आणि बघ माझ्याकडे पान आहे रे आशीर्वाद घेत आहे काय आशीर्वाद घेत आहे चालले साहेब आता झोपायला स्किन केअर करायची गरज नाही यार स्नॅपचॅट फिल्टर लगाओ और मस्त मजे में रहो तर स्किन केअरसाठी तुम्ही हे नका खाऊ ते नका खाऊ कारण की माझे हे छटाकभर 4 केस हे धुवायसाठी मला लिटरली जर उद्या धुवायचे मला केस तर मला आज रात्रीपासूनच टेन्शन येऊन जाते की उद्या केस धुवायचे आणि मग मी विचार करत बसते की यार उद्या केस धुवायचे आणि मी ज्या दिवशी मला केस धुवायचे त्या दिवशी मी लेट उठते कारण की विचारामुळे मला झोप नाही येत आणि मी सकाळी उठते आणि मग मला असं आळस येते की यार नाही मैं उठली तर मला केस धुवायला जावं लागेल ऐसा होता है मेरे साथ मेरे को लगता है भगवान ने मुझे इस दुनिया में अगर भेजा ही था तो थोड़ा सा एनर्जी के साथ भेजते या थोड़ा ऐसा इंथुसियाज़म दे देते कुछ नहीं एकदम ही बोर आत्मा हूँ मैं मेरे को हर चीज़ का आलस आता है और ऐसा मैंने बताना नहीं चाहिए पर ऐसी हूँ मैं इतने पास में आना जरूरी था इसका घर के अंदर मत जा बेटे घर के अंदर मत जा पर नहीं इसको घर के अंदर ही जाना है देखो क्या चोरी चोरी जा रहा है ये घर के अंदर हाय गाइस कल्याणी आई है और भाई सो गया कल्याणी आली आमच्याकडे गाईस पूजा करून आली स्वतःची पूजा देवाची नाही आज सकाळचा का तो पण उठला होता झोपेत होतो मी, उठलोच नाही. तू पण उठला होता म्हणजे उठायचंच होतं पण हे लोक उठले नाही मीच उठली त्याचं काही आणि केस पण धुतले माझे काकडा म्हणते त्याला यात हे नाही करत काकडा म्हणते त्याला दिवाळीतच काकडा असते ओ माय गॉड सो ब्यूटीफुल थैंक यू गाइस फिर मिलेंगे नेक्स्ट व्लॉग में बाय